आपण पाहत आहात बागलान वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। धक्कादायक, टीईटीच्या तणावाने एका शिक्षिकेचे स्वप्न कायमचे संपले। नाशिक शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी ही शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेची कसोटी मानली जाते। मात्र हाच परीक्षेचा ताण एका कुटुंबासाठी आयुष्यभर न भरून येणारी जखम ठरलाय। इंदिरानगर परिसरातील कमोदनगर येथे 40 वर्षीय शिक्षिका स्वाती दीपक पवार यांनी राहत्या इमारतीवरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली असून संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे। स्वाती पवार या गेल्या काही वर्षापासून शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या। कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि विद्यार्थ्यांच्या आवडीच्या असलेल्या स्वाती गेल्या काही काळापासून टीईटी परीक्षेच्या तयारीत पूर्णपणे झोकून दिल्या होत्या। मात्र वारंवार होणाऱ्या परीक्षा, बदलते नियम, अनिश्चित भवितव्य आणि मानसिक दडपण यामुळे त्या अंतर्मुख झाल्या होत्या। बुधवारी दुपारी घरात एकट्याच असताना त्या अचानक इमारतीच्या छतावर गेल्या आणि क्षणाचाही विलंब न करता उडी घेतली। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू होण्यापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच परिसरात शोककळा पसरली। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला। इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली। स्वाती यांचे पती दीपक पवार हे शहरातील एका सैनिकी शाळेत प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत। एक मुलगा, एक मुलगी असा परिवार असलेल्या पवार कुटुंबावर या घटनेने दुःखाचा डोंगर कोसळलाय। आईचा आधार हरपलेल्या चिमुकल्यांचे डोळे अश्रू पाहून उपस्थितांचे काडीत पिळवटून निघाले। या घटनेमुळे टीईटी परीक्षेच्या तणावावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। समाजाला दिशा देणाऱ्या शिक्षकांच्या मानसिक आरोग्याकडे शासन व समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे। एका संवेदनशील शिक्षकेचा हा दुर्दैवी अंत केवळ आत्महत्या नसून व्यवस्थेवर पडलेला गंभीर आरसा असल्याचे बोलले जात आहे। बागलान वृत्तांतसाठी सहसंपादक श्लोक भांबरे।